नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स. आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करा, नाहीतर दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल. ताटात कारल्याची भाजी पाहून पतिराजांनी नाक मुरडले. हे पाहून मालतीबाई चिडल्याच. तणतणून म्हणाल्या, सोमवारी कारलं चाललं, मंगळवारी बुधवारीही तुम्ही काही बोलला नाहीत, गुरुवारी तर मी डब्यातही दिली होती, मग आजच शुक्रवारी काय हो झालं नाक मुरडायला? पतिराजांनी कपाळावरच हाणून घेतलं. स्थळ पुणे. बायको नवऱ्याला सहज म्हणाली, तुम्हाला नाही वाटत का पावसाळा आहे, आपण पावसात भिजावं, इकडे तिकडे उड्या माराव्या, गाणं गुणगुणावं? नवरा म्हणाला, पावसाळा आला की बेडकांना असंच वाटतं. आजकाल जुळी तिळी बरीच वाढ झाल्यामुळे याबाबत एका समाजशास्त्रज्ञाला विचारले असता त्याने सांगितले की समाजात आजकाल एवढी हिंसा वाढत आहे की आजकाल मुले एकटी दुकटी बाहेर येण्यास घाबरत आहेत. सिनेमागृहात काम करणारा एक जण दंतवैद्याकडे गेला. डॉक्टरांनी त्याला विचारले, कोणता दात दुखतो आहे? त्याने उत्तर दिले, बाल्कनीतील उजवीकडून 5वा दात. शिक्षिका, गण्या, मी शिकवत असताना तू झोपला का होतास? गण्या, मॅडम, ही तुमची चूक आहे, तुमचा आवाज खूप गोड आहे, ऐकता ऐकता कधी झोप लागली कळलंच नाही. शिक्षिका, अच्छा, मग बाकीच्या मुलांना झोप का नाही आली? गण्या, मॅडम, त्या सर्वांचं तुमच्या शिकवण्याकडे लक्षच नव्हतं. सर, काय रे बंड्या, शाळेचा टाईम 7 वाजताचा आहे आणि तू 8 वाजता येतो? बंड्या, सर, तुम्ही माझी वाट नका बघत जाऊ, शिकवायला सुरुवात करत जा. सरांनी कपडे फाटेपर्यंत हाणले. शिक्षक, तुला एखाद्या लढाईबद्दलची माहिती आहे का? बंड्या, हो. शिक्षक, कोणत्या? बंड्या, आईने घरातल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नाहीत असे सांगितले आहे. तर मंडळी, जोक्स आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. गुरुजी, बंड्या, आज डब्याला काय आणलं आहेस? बंड्या, गुरुजी, पुरणपोळी आणली आहे. गुरुजी, मला देशील का तुझा डबा? मी आज डबा आणला नाही. बंड्या, हो, देईन की. गुरुजी, पण तुझ्या आईने विचारल्यावर काय सांगशील? बंड्या, सांगीन कुत्र्याने खाल्ला. लड़का, तू खाली बोल, कौन सा फोन चाहिए? एक झटके में लाके दूंगा तुझे. गांव की लड़की, वो जो थोड़ा सा सेब खाया हुआ है ना वो. लड़का, अरे पागल है क्या, वैसा झूठा फोन थोड़ी न लाऊंगा मेरी जान के लिए. तर मंडळी, कसे वाटले भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, खूप जणांमध्ये शेअर करा, जेणेकरून हसण्याचा आनंद सर्वांना मिळेल. आणि हो, सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही. आणि आणखीन एक हाईप पण नक्की करा, म्हणजे आपला व्हिडिओ खूप जणांपर्यंत पोहोचेल. तर भेटूया पुढच्या एका ब्रँड न्यू एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.